बिग बॉसच्या घरात येणार तुफान असा प्रोमो जो संपूर्ण सर्क्युलेट केला होता तो एपिसोड बघितल्यानंतर संपूर्ण त्याचं जे हाईप जी आहे ती पूर्ण डाऊन झालेली आहे. कारण की टास्क जो झाला होता त्या टास्कबद्दल मी तुम्हाला आज बोलणार आहे, सांगणार आहे की नेमकं टास्कमध्ये काय झालं, काय टास्क होता, तर त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम बिग बॉसने आदल्या रात्रीच सांगितलं होतं त्यांना की उद्या तुफान येणार आहे घरामध्ये. त्या अगोदर तुम्ही संपूर्ण घरामधलं जे आहे ते सगळ्या गोष्टी बघून घ्या, एन्जॉय करा. त्यानंतर जे आहे ते उद्या सकाळी तुफान येणार आहे. सकाळी उठतात खूप लोक जे आहे ते तिकडे, खूप लोक नाही फक्त प्रभू जो आहे तो प्रभू शेळके तिकडे सगळं आवरतो. टॉयलेट, बाथरूम, त्यानंतर आंघोळ बिंगोळ, खाणं पिणं या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या फक्त प्रभूच्या पूर्ण होतात. पण त्यानंतर असा विषय येतो की टास्कचा टाइम येतो. टास्कमध्ये असं सांगतात की तुफान येते, तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत, त्या 5 मिनिटांमध्ये जे आहे ते तुम्हाला सगळं जे आहे ते समजावून काहीतरी बहुमत किंवा काहीतरी तुम्हाला तुफान झेलायचं आहे की नाही झेलायचं आहे हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा होता. पण तिकडे सगळे शहाणे लोक होते, म्हणले आपण हेच करायला बिग बॉसच्या घरामध्ये आलेलो आहोत, आपल्याला हेच करायचं आहे. तर बहुमताने त्यांनी डिसिजन असा घेतला की आम्हाला तुफान झेलायचं आहे. पण तिकडे आपली अनुश्री मॅडम जी आहे ना, ती अनुश्री मॅडम तिकडे बोलायचा प्रयत्न करते की बाबा खूप मोठं ह्याच्या काय त्याला त्याची रिॲक्शन आपल्याला खूप मोठी भेटेल जर आपण तुफान अंगावर घेतलं तर. त्यामध्ये बाथरूम जातील, ह्या गोष्टी जातील, त्या गोष्टी जातील, खाणं पिणं सगळं जाईल. ही अनुश्री पहिलेच बोलली होती. आणि त्यानंतर एक्झॅक्टली तीच गोष्ट झाली की बिग बॉसने सांगितलं की आता घराचे सर्व दरवाजे जे आहेत ते बंद होणार आहेत. आणि ऍक्च्युली सगळे दरवाजे बंद झाले. ना त्यांना खायला होतं, ना पाणी प्यायला होतं, ना कुठल्याच गोष्टी तिकडे नव्हत्या. आणि या गोष्टीमुळे जे आहे ते संपूर्ण घर डिवाइड झालं की यार अनुश्री बरोबर बोलत होती, मग ती अनुश्री सगळ्यांना समजावून सांगायला लागली की बाबा मी तुम्हाला सांगत होते की असं होईल तसं होईल. ती खूप नाराज झाली. मग बिग बॉसने तिकडे खूप सारे डायलॉग मारायचा जो आहे तो तिकडे प्रयत्न केला. त्यामध्ये सगळ्यात भारी होतं हिरोइझम आणि मूर्खपणामध्ये एक छोटीशी लाईन असते, ती लाईन तुम्हाला समजता आली पाहिजे. आणि अनुश्रीला ही गोष्ट लागू होत नाही, कारण की अनुश्रीच्या मनामध्ये आली होती ही गोष्ट की बाबा हे करू नका, तुफान वगैरे नका घेऊ, तुम्ही जे काय आहे ते टास्क कंप्लीट करून ते बटन दाबायला पाहिजे होतं. पण कोणी ऐकलं नाही, सगळे शहाणे बनले. पण थोड्या टायमात जे आहे ते बिग बॉस पुन्हा त्यांना बोलतात की तुम्हाला अजून कशाचं काय वाटलंच नाहीये, त्याचं खूप मला दुःख वाटतंय. या संपूर्ण गोष्टी तिकडे बोलायचा प्रयत्न त्यांनी केला. आणि ह्या संपूर्ण टास्कमध्ये मेजर असं काहीच नव्हतं. फक्त तिकडे विषय असा झाल्यानंतर की हे संपूर्ण लोक बाहेर बसले होते घर बंद असल्यामुळे. तर तिथे ज्यांना जी पॉवर की शॉर्टकट घेऊन आलेले आहेत ना त्यांच्यासाठी चहा, बिस्किट, नाश्ता वगैरे जे आहे त्या गोष्टी आल्या. आणि जे मेहनतीच्या दरवाजामधून आले होते ना त्यांना तिकडे फळं वगैरे द्यायचा प्रयत्न केला. ते फळं देखील जे आहेत ते थोडेसे हार्ड आहेत असं ते म्हणत होते. पेरू हे खूप हार्ड आहेत. अरे पेरू हार्ड नसतील मग कसे असतील? एकदम तुम्हाला असे बोट लावलं की पार इकडून बोट पलीकडे गेलं पाहिजे असे पेरू पाहिजेत का? मेहनतच करावं लागणार आहे तुम्हाला. तुम्ही जर ते 5 चूज केलेले आहे तर तुम्हाला मेहनत ही करावीच लागणार. हा सुद्धा संपूर्ण टास्क, यामध्ये मेजर काही नव्हतं. असं प्रोमोमध्ये असं दाखवलं होतं की बाबा काय गोष्ट घडली आणि काय नाही. पण जाऊ द्या, आता ती गोष्ट सोडून द्या. तुमचं मत काय आहे ह्या टास्कवर नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.